नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मार्च 2026 हा महिना सिंह राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास, परिवर्तन आणि दूरदृष्टी जागृत करणारा असा ठरणार आहे. सूर्य तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे तेज, नेतृत्व आणि स्वाभिमान हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत. या महिन्यात सुरुवातीला थोडी अंतर्गत अस्वस्थता जाणवली तरी उत्तरार्धात तुम्ही पुन्हा आपल्या तेजाने झळकू लागाल. महिन्याच्या प्रारंभी सूर्य मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे अष्टम भाव सक्रिय होईल. त्यामुळे काही गुप्त चिंता, आर्थिक नियोजन, करविषयक बाबी किंवा वारसा संबंधित चर्चा पुढे येऊ शकतात. अचानक खर्च किंवा अनपेक्षित घटना संभवतात. या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना संयम बाळगा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मनात संशय वाढू देऊ नका. 14 मार्च नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि भाग्यभावाला बळ देईल. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. प्रवास, उच्च शिक्षण, आध्यात्मिक प्रगती आणि नवीन संधी यांचे द्वार उघडेल. काहींना परदेश गमनाची संधी मिळू शकते. भाग्य तुमच्या पाठीशी उभे राहील, पण प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना महिन्याच्या उत्तरार्धात प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक, बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमचे नेतृत्व गुण चमकतील. मात्र सहकाऱ्यांशी अहंकार टाळा. टीमवर्क महत्त्वाचे ठरेल. व्यावसायिकांसाठी हा महिना परिवर्तनाचा आहे. सुरुवातीला आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कर्ज, गुंतवणूक आणि करार करताना नीट विचार करा. उत्तरार्धात नवीन करार किंवा विस्ताराचे योग आहेत. शिक्षण, पर्यटन, कायदा, सल्लागार, सेवा किंवा धार्मिक कार्याशी संबंधित व्यवसायांना लाभ मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या हा महिना मिश्र आहे. अचानक खर्च संभवतो, पण त्यानंतर उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळू शकते. जोखीमयुक्त गुंतवणूक टाळा. दीर्घकालीन योजना अधिक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला थोडे मतभेद संभवतात. विशेषतः आर्थिक विषयावर जोडीदारांशी संवाद खुला ठेवा. तुमचा ठाम स्वभाव कधीकधी ताण निर्माण करू शकतो. अविवाहितांसाठी उत्तरार्धात चांगले प्रस्ताव येऊ शकतात. प्रेम संबंधात विश्वास आणि प्रामाणिकपणा ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. विशेषतः उच्च शिक्षण, परदेशी अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षांसाठी गुरुच्या कृपेने योग्य मार्गदर्शन मिळेल. अभ्यासात सातत्य ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने हृदय, रक्तदाब, पाठदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार आणि संतुलित आहार आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना आत्मपरीक्षणाचा आणि नव्या उमेदीचा आहे. दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्या. गव्हाचे दान करा किंवा लाल वस्त्र अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः मंत्राचा जप लाभदायक ठरेल. एकूणच मार्च 2026 सिंह राशीसाठी सुरुवातीला थोडे आव्हानात्मक, पण उत्तरार्धात भाग्योदय आणि यश देणारा महिना आहे. अहंकारावर नियंत्रण ठेवून संयम आणि दूरदृष्टीने निर्णय घेतले
तर हा काळ तुमच्यासाठी प्रतिष्ठा आणि प्रगती घेऊन येईल. मित्रहो, ज्योतिष ही केवळ भविष्यकथनाची विद्या नसून ती मानव जीवनाचा प्रकाश मार्ग आहे. ग्रह नक्षत्रांच्या सूक्ष्म हालचालीमध्ये परमेश्वराची योजना दडलेली असते आणि त्या दैवी संकेतांचे आकलन करून मानवाला योग्य दिशा देणे हाच आमचा प्रयत्न असतो. आपण ऐकलेले, वाचलेले हे राशी भविष्य हे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रत्येक राशीच्या ग्रहस्थिती, गोचर, दृष्टी आणि योग यांच्या सखोल अभ्यासातून हे विश्लेषण सादर करण्यात आले आहे. तरीही प्रत्येक व्यक्तींची जन्मकुंडली वेगळी असते, म्हणून वैयक्तिक अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या पत्रिकेचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक असतो. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढील राशी विश्लेषणात नव्या ग्रह संयोगासह, नव्या संदेशासह. श्री गुरुदेव ज्योतिषालय आपल्या सेवेत सदैव तत्पर. जर आपल्याला आपले ज्योतिष जाणून घ्यायचे असेल तर आमच्याशी खालील नंबरवर संपर्क साधा.